नमो भगवते वासुदेवाय। भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। श्री रघुनाथ महाराज की जय। चिंतन श्री गुरुदेव परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। ओम नारायणं पद्मभवं वशिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौरवदं महन्तं गोविन्दं श्रीशङ्कराचार्यमहास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यम् तंत्रोटकं वार्तिककारमन्याम् अस्मद्गुरुं सन्ततमावतोषु श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम् शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तं नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं गुरुं ब्रह्म नमाम्यहं ब्रह्म नमामि। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये। परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे माय बाप, बालयोगी आणि भगवान विष्णूंचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभव अमृत नावाचा ग्रंथ आपण पाहत आहोत। या ग्रंथातलं हे आपले सातत्य अज्ञान खंड म्हणून चालू आहे। विषय चाललेला होता काल की हा जो आत्मराज आहे, आत्मा आपल्या देहामध्ये आहे आणि दोन देहाच्या बाहेरही सर्वत्र सर्वव्याप्त आहे। असा हा जो आत्मा आपल्या देहात आहे त्याचं स्वरूप काय आहे? आपल्या आत्म्याचं स्वरूप सांगत असताना ज्ञानोबांनी आपल्याला अनेक दृष्टांत दिलेले आहेत। तेव्हा काल 211 मुली झाली आपली। या 211 मुलीमध्ये सावलीला आपण जोडीदार करून जर कोणी म्हणाला की मी सावली बरोबर जाईल, ती सावली जशी व्यर्थ आहे ती जशी आपल्याला सोबत करू शकत नाही, कारण ती आहे परंतु असून नाही आहे। असून बसलेले जे असतं ते अनिर्वचनीय असतं आणि अशा त्या सावलीचा आपल्याला काही उपयोग होत नाही।
त्याला या सावलीच्या दृष्टांतातून मायेचं स्वरूप समजले. ही जी माया आहे, माया म्हणजे हे सगळं जगत, हे दृश्य जगत, हे दृश्यमान सगळं माया आहे. माया म्हणजे दिसते खरं परंतु असत नाही. संसार वाटतो खरा परंतु संसार असत नाही. देह वाटतो खरा परंतु देह असत नाही. आपल्याला या उदाहरणातून सांगितलेलं आहे की हे सगळं दिसणारं जेवढे जगत आहे, जगतातले जेवढे दृश्य आहे ते भासमान आहे, कल्पित आहे, परिवर्तनशील आहे, मिथ्या आहे आणि शब्दांचं वर्णन करतो. परंतु जे मिथ्या आहे त्याला कमी खरं समजून चाललेलं आहे आणि जे खरं आहे त्याला विसरून गेलेलो. तेव्हा हा जो आत्मा आमच्या देहात आहे तो खरा आहे, तो नित्य आहे, अखंड आहे, शाश्वत आहे, चिरंतन आहे. अशा आत्म्याला आपण विसरून जावं आणि हे जे जग, हा जो संसार, हा जो देह किंवा हे जे सगळं दिसतंय हे काही काळ टिकतं आणि बंद करतं. अशा प्रकारे आपल्याला मायेचं स्वरूप सांगताना दृष्टांत दिलेलं आहे. आज 212व्या मध्ये सांगितले बघा. तैसे याप्रमाणे दृश्य करुनिया, तैसे दृश्य करुनिया दृष्ट्या ते दृष्ट्या दावणी धाडेने वाया दाविले पडे. इतर आपल्याला आता त्या आत्म्याचं स्वरूपासंबंधीचं निवेदन करतायत. तैसे दृश्य करून या दृष्ट्या ते दृष्ट्या, त्याप्रमाणे स्वतः जो आत्मराज आहे तो स्वतः दृष्ट आहे आणि स्वतः दृष्ट आहे आणि तो जे पाहतो ते दृश्य जे आहे तेही तोच आहे. आत्म्याच्या बाबतीमध्ये जी त्रिपुटी असते ती आत्मा दिसतो. दृष्टा, दृश्य आणि दर्शन ही जी त्रिपुटी आहे ही त्रिपुटी आत्मा दिसते. तेव्हा दृष्टा असताना स्वतःला दृश्य करून पाहिलं असताना दृष्ट्याला दृष्ट्याने पाहिलं, दृष्ट्याला दृष्ट्याने पाहिलं मग ते पाहणं फिरायचं. अहो तो आत्मा सगळीकडे पसरलेला आहे. तो आत्मा आमच्या देहामध्ये आहे. आता कुठल्याही आत्म्याने कुठल्याही बाहेरच्या दृश्याला पाहिलं म्हणजे त्या आत्म्याला पाहिलं. म्हणजे आत्म्याने आत्म्याला पाहिलं तर ते पाहणं खरं झालं का? ते जसं व्यर्थ आहे. कारण आपल्या डोळ्यांच्या त्रिपुटीमध्ये, इंद्रियांच्या त्रिपुटीमध्ये द्वैत असतं, दोन असतं. पाहणारा वेगळा असतो दृष्टा आणि जे दृश्य पाहतो तो वेगळा असतो. विषय झालेला आहे हा पुष्कळवेळा आत्म्याच्या स्वरूपासंबंधी बोलणारे की दृष्ट्याने दृष्ट्यालाच पाहावं असा काहीतरी विचित्र हा खेळ चाललेला आहे. परंतु तो त्याचं पाहणं खरं पाहणं नाही असं म्हणतात. आपल्याला सांगायला द्रष्टा आणि दृश्य जेव्हा दोन असतात तेव्हा खरं ते द्वैताची त्रिपुटी चालते. आता आपल्याला जेव्हा द्रष्टाला दृश्याने पाहणं म्हणजे व्यर्थ कसं आहे
आत्म्याने आत्म्यालाच पाहावं, काय पाहिजे. सुंदर लिहित आहे 213 मुली. जे दृश्य द्रष्टाचे आहे, जे दृश्य ते द्रष्टाच आहे. मा गावले तास आहे, न गाविले तरी नव्हे तया तो काही. तेच पहिलं उदाहरण 12ला बघितलं, 112ला बघितलं, तेच उदाहरण घेतलेलं. जे दृश्य आहे तेच परमात्मा म्हणजे आत्म्याच्या दृष्टीनं तो द्रष्टा आहे. दृश्य हा द्रष्टा होतो आत्म्याच्या ठिकाणी. द्रष्टा दृश्य हे शब्द थोडेसे अवघड असल्यामुळे समजून घ्या. द्रष्टा म्हणजे जो पाहणारा आहे ना, तो आत्मा आहे, आणि दृश्य म्हणजे ज्याला पाहतो ना, तोही आत्माच आहे. मग तुम्ही कोणाला पाहिलं आणि काय पाहिलं, एकच जर येते तत्व, ते पाहणं घेते ना, त्या पाहण्यामध्ये काही पाहणं नाहीच येते. तेव्हा अशा तऱ्हेचं पाहणं तो आत्मा सहन करत नाही. मा गावलेला असा आहे, तेव्हा त्या दृश्याला दाखवण्यामुळे त्या आत्म्यालाही समजत नाही. न गावले तरी नव्हे त्या तो काही. द्रष्टाला नाही म्हटलं, नाही दाखवलं तरी त्याचं काय बिघडलं काय. तो द्रष्टा रूपाने तो आत्माच आहे, आणि जे पाहतो जे दृश्य तोही जर आत्माच आहे, तर तेव्हा त्याला दाखवलं काय न दाखवलं काय. काही केलं तुम्ही तेव्हा त्याला काय दाखवायचं आणि काय न दाखवलं तरी काय, म्हणजे काही आत्म्याच्या स्वरूपामध्ये फरक पडत नाही. तेव्हा जेव्हा मूळ चैतन्य स्वरूप जो आत्मा आहे आणि मूळ चैतन्य स्वरूप जो दृश्य आहे ते एकच आहे. आता ते आपल्याला तो आत्मा कळला नसल्यामुळे आपल्याला ते दृश्य कळत नाही, तो दृश्य कळत नाही. तेव्हा आत्म्याचं जे स्वरूप काय, जे तुम्ही त्याला द्रष्टा म्हणा, दृश्य म्हणा, काही म्हणा, जो जसा आहे तसंच राहतो. आता त्याला दृष्टांताने आपल्याला कुठे येतात. 214 होते, 214 दृष्टांत देत आहेत. आयुष्य अपार आहे तरी दुःखाची वाया जाय, तेने आहे आपल्यापैकी सोपा दृष्टांत. ह्या आयुष्याचा दृष्टांत ज्ञानोबांनी कितीतरी वेळ दिला, आणि प्रत्येक वेळेला त्या दृष्टांतामध्ये नवीनपणा असतो. आपल्याला वाटतं ज्ञानोबा सारखं आशेकडे जाऊन घेतात, परंतु त्या प्रत्येक उदाहरणामध्ये ज्ञानोबांचं वैशिष्ट्य आहे, विशेष आहे. हा दृष्टांत आशयातच आहे. त्याच्यामध्ये ते म्हणतात, अहो आपण आरसा घेतला आणि आपलं तोंड पाहिलं, मुख पाहिलं. आरशात तुम्ही मुख पहा किंवा पाहू नका, ते मुख जिथल्या तिथून राहणार नाही. बघून जातो मुख, मग त्या आरशात दिसतो. आणि ते तुमचं खरं तोंड नाहीये. खरं तोंड जे ना ते तिथल्या तिथंच राहतं. ते प्रतिबिंब आहे. बिंब जे आहे ते बिंब तुमच्या देहावरच आहे. काय आरशामुळे तुमच्या तोंडाची जागा बदलत नाही. आपलं तोंड ज्या ठिकाणी आहे देहावर तिथंच राहणार. आरसा पहा किंवा पाहू नका. मग आपल्याला आरसा पाहिल्याशिवाय होत नाही. छोटे छोटे पाच तुमचे होणार आहे की नाही.
कशात पाहता रे कबीरांनी फार सुंदर रचना केली. ते म्हणतात दया धर्म नहीं मिलवे, दया धर्म नहीं मिलवे, क्या मुखड़ा देखे दर्पण में, क्या मुखड़ा देखे दर्पण में. अरे ज्या मनामध्ये, ज्या देहामध्ये, ज्या तोंडामध्ये दया धर्म वगैरे चांगल्या गोष्टी म्हणून त्यांचं काही करत नाही आणि वारंवार असं बोलतो तोंड पाहतो काय त्याच्यामध्ये. हा, ज्या तोंडाने खूप दान केलेले, ज्या तोंडाने खूप दया दाखवलेली, ज्या तोंडाने नाना प्रकारच्या गोष्टी उत्तम केलेल्या आहेत, मग एखाद्या वेळेला पाहिलं तर अर्थ नाही, तेव्हा पाहिलं तर काही हरकत नाही एखाद्या वेळेला. पण तुम्ही ज्या तोंडाने तुम्ही कधी देवाचं नावही घेत नाही, ज्या तोंडाने दान धर्म केला नाही, ज्या तोंडाने दया दाखवली, ज्या तोंडाने उत्तम अशा गोष्टी केल्या नाही, मग त्या मुखड्याला वारंवार. तेव्हा हा जो मुखडा आहे आपला, हे जे तोंड आहे आपलं, ते जिथल्या तिथेच राहतं. त्याला किती पहा पाहू नका. पाहणं आणि न पाहण्याने त्या तोंडावर काही परिणाम होत नाही. तू का पाहतो असा प्रश्न. तू का पाहतो? तोंड पाहण्याने काय होत? तोंड पाहण्याने काय होत सगळं घेतला असा आणि आपण तोंड पाहिलं. तोंड पाहण्याने एवढंच पाहतो तुम्ही की तुमचं नाक ठिकाणार आहे, तोंड ठिकाणार आहे, चालणं बरोबर आहे, केस वीस कटलेले नाही, केस बरोबर आहे, बस बाकी सगळं व्यवस्थित आहे. पण ज्या संसारामध्ये तू वागतोय त्या संसारामध्ये सगळं व्यवस्थित करतो का? तात्पर्य असं की ज्या मुखाचा उपयोग, ज्या तोंडाचा उपयोग उत्तमातल्या उत्तम अशा त्याच्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या बोलण्यासाठी, त्या करण्यासाठी तर मुख पाहायला हरकत नाही. जसं आपण संत सत्पुरुषांच्या दर्शनाला का जातो? त्यांच्या दर्शनाला जाण्यामध्ये आपला हेतू हा आहे की हे देवाने तुम्ही ज्या पद्धतीचं जीवन जगता त्या पद्धतीचं जीवन आम्हाला प्राप्त होईल. म्हणून आपण संत सत्पुरुषांच्या चरणावर मस्तक ठेवतो. प्रत्येकाला दिलेले देवाने सगळ्यांच्या पाय पडत लिहितो आपण. का उपयोग? आणि त्यातल्या त्या दुर्गुण येऊ शकला त्याच्यानं तुम्ही पाया पडला तर त्याच्या पायाकडून येणारी शक्ती तुमच्या डोक्यात शिरते आणि तुमचं डोकं निघून जाईल. हा प्रकार कारण पायामध्ये शिवशक्ती असते. आता सुरुवातीला झालेला विषय आपला हे जे दोन चरण असतात सद्गुरूंचे ते शिवशक्तीयुक्त असतात. मग शिवशक्तीयुक्त जर चरण असतील तर ती जी शक्ती आहे ती भगवंताची शक्ती आहे, शिव म्हणजे, आणि ती शक्ती सुद्धा मग ती शिवशक्ती आपल्या डोक्याच्या माध्यमातून आपल्या शरीरात कार्य करते. अशी शिवशक्तीच्या ऐवजी जर एखाद्या दुष्ट माणसाच्या चरणावर डोकं ठेवलं तर तिथला जो शिव आहे आणि तिथली जी शक्ती ना ती मारक आहे. तिथली ही शारदा असेल तर तिथं ती कालीमाता असेल तर काय सांगतात कुठली शक्ती आहे?
मग ती शक्ती जर आपल्या डोक्यात शिरली ना तर आपलं डोकं बिघडलं ना. म्हणून वाटूच्या माणसाच्या पायावर डोकं ठेवायचं नसतं, कारण त्या चरणातून आपल्याला जो लाभ व्हायला पाहिजे तो जो झाला नाही, मग आणखी बरं आपला तोटा झाला, आपल्याला जर वाईटच अनुभव आला तर म्हणून ज्यामुळे आपल्याला ज्यामुळे सांगताय अरे नमस्कार करून करून दंड घालून घालून तुला काय करतो ते सुद्धा करणं आहे. दंडवत घालणं म्हणजे नमस्कार करणं नाही, आणि जे करायचं असतं त्याला संसार म्हणतात, असं म्हणतात. करण्याने संसार होतो, प्रपंच होतो. बर, आणि असा संसार करण्याने आपल्याला तो जर चांगला झाला तर आपल्याला लोक चांगले बोलतात, आणि संसार जर आपला आपण करत असताना बिघडला तर आपल्याला कोणी चांगलं बोलत नाही. आणि काय याची आई एवढी कशी करू, याची बापजादी कशी करू, हे काय निघालं ते सगळं गुमावून बसलं नाही का. अशा तरी नाव ठेवतात नाही लोक, तो पाहतो जगामध्ये. तात्पर्य असं की त्याची बापजादी चांगली होती, आज हा त्या बापजाद्याप्रमाणे सत्संग राहायला नाही, सत्पुरुष राहायला नाही, सदाचारी राहायला नाही, सन्मार्गाने चालला नाही. त्यामुळे हा बिघडलेला म्हणून बिघडलेला संसार माणसाला बिघडून जातो, किंवा बिघडलेला माणूस संसार बिघडून जातो. म्हणजे संसार बिघडलेला असला तर त्या बिघडलेल्या संसारासमोर डोकं घातलं तर तो बिघडून जातो, आणि बिघडलेल्या माणसाच्या आता संसार दिला तरी बिघडून जातो. किंवा हे संसार जी गोष्ट आहे ना प्रपंच हा बिघडण्यामध्ये फार चलाक आहे. बिघडण्यामध्ये त्याला फार आवडेल संसाराला, पटकन बिघडतो. दुरुस्त बिघडलेली गोष्ट लवकर दुरुस्त होईल. एखादं यंत्र बिघडलं तर ते दुरुस्त करून होतं, पण तो संसार बिघडला तर त्याला कुठं कुठं ठिकाणी राहते. आणि म्हणतातच म्हणजे असं ना, बिघडलेल्या संसाराला कुठे कुठं ठिकाणी राहते, सगळ्याच ठिकाणी फाटलेला असतो. असा हा फाटलेला संसार करणं म्हणजे घरचंच संसार नसतो. या आशयाच्या उदाहरणातून आपल्याला हा उद्देश केलेला आहे. आपल्याला सांगतात मनुष्य मुक्त होतो, संसारातून सुटतो. जो संसार बिघडतो आणि बिघडलेला संसारही आणखी जास्त बिघडतो, असा हा संपविणारा आणि बिघडवणारा संसार जर सोडला, त्यातून जर मनुष्य बाहेर पडला, मुक्त झाला, तर संत सत्पुरुष म्हणतात झाली त्याची कार्यसिद्धी, झाली त्याची कार्यसिद्धी, कुठेही उपाधी जन्म जरा. आणि संसारातून जो मुक्त झाला ना त्याची उपाधी संपली, कारण हा संसार महा उपाधी होतो. या संसारामध्ये पडलेल्या माणसाला परमेश्वराचे आसन संसार संसारामध्ये गेलेल्या अडकलेल्या माणसाला सन्मार्गामध्ये जाण्याची इच्छा झाली तरी सुद्धा त्याला तो सन्मार्ग नको सापडला तरी चालतात. म्हणून त्याच्यातून मुक्त व्हा. तेव्हा
जो त्या संसारातून मुक्त झाला मग त्याला कोणी घेऊ शकत नाही आणि तुम्ही कोणाचं काही बोलत नाही. बरोबर आहे. जो संसारातून मुक्त होतो त्या सगळ्या उपाधीतून सुटतो तो अगदी कोणाचं काय नुकसान करेल म्हणून तो बिघडतही नाही आणि कोणाचं बिघडत नाही. त्याचा मुली संन्यास घ्यावा असं सांगितले. संन्यास कशासाठी घ्यायचा? संन्यास घेतल्याने तो स्वतःही बिघडत नाही आणि तो दुसऱ्याला बिघडत नाही आणि त्याची कार्य सिद्धी समजा. त्याचं कार्य समजलं सिद्ध होऊन गेलं त्याचं कार्य. आणि जन्ममरणाची ही जी उपाधी आहे ती आता उत्तम. आता दृश्यापासून द्रष्टत्व जे आहे तो स्वतः सिद्धच आहे हे सांगताना 215 सांगतायत का ते म्हणतात तैसे आत्मया ते आत्मया न दाविजे प्रेमया. या सगळ्या ग्रंथामध्ये माया शब्द फक्त या बोलून आलेला आहे. बरोबर माया हा शब्द सहसा वापरलेला नव्हतो परंतु काही वेळेला त्या मायेची चर्चा करायला सुरू असल्यामुळे तो माया शब्द वापरला जातो. सांगताय तैसे आत्मया ते आत्मया न दाविजे ते माया. तरी आत्मा वाहू की वाया त्याची का त्याची कीना आत्म्याला आत्मा दृश्य रूपाने दाखवण्याचं कार्य माया करू शकत नाही. मानवी शक्ती ईश्वराची शक्ती आत्म्याची शक्ती माया ही जी माया आहे ही माया अविद्या आहे आणि ही अविद्या ही माया लोक म्हणतात की त्या शक्तीने त्या आपल्याला पाहिजे ही शक्ती मला बरोबर आपल्याला दाखवून दिली. पण मायेचा आश्रय घेऊन माया आपल्याला दाखवू शकतो. मग कोणती शक्ती माया दाखवते कोणती शक्ती आपल्याला दाखवू शकते तर आपल्याला दाखवणारी आत्मशक्ती आहे. ती शक्ती वेगळी आहे. शक्तीमध्ये इतरतम व्हायचं शक्तीमध्ये सुद्धा सात्विक शक्ती रमभूमी उत्तमभूमी म्हणून तर 3 देवता झाल्या त्या. ती शारदा सतभूमी आहे, लक्ष्मी जलभूमी आहे आणि ती काली माता आहे तमभूमी. म्हणजे शक्तीचे जे प्रकार पडले ते त्या कार्यावरून तिच्या वास्तविक शक्ती एकच आहे. म्हणून माया म्हणजे ही काली. तेव्हा देव आपल्याला सांगताय की या कालीने मातेने आत्म्याचे दर्शन नाही करत. परंतु आपल्याला उदाहरण समजतात की भगवान रामचंद्र रामकृष्ण भगवान रामकृष्ण दिलेला ते तर कालीचे उपासक होते. तेव्हा शक्तीचे उपासक होते कालीचे म्हणजे त्या तमोगुणी शक्तीचे उपासक होते. काली म्हणून शक्तीचे उपासक राहिले. हा थोडासा भाग दिला आहे. शक्तीला ओळखा. शक्ती कोणतं कार्य करण्यासाठी तुम्हाला उपयोगी होईल ते ओळखा. अशा प्रकारे आपल्याला या मायेचा उल्लेख करूया. त्याच्यामध्ये तैसे आत्मया ते आत्मया न दाविजे ते माया. आत्म्याला आत्मा म्हणून माया दाखवू शकत नाही.
तरी आत्मा वाहू की वाया त्याची उपयोग. जरी आत्म्याला दाखवलं नाही शक्तीने तरी आत्मा वाया जाईल का? जो आहे त्या ठिकाणी करत राहणार, त्याचं कार्य जे चाललेलं आहे त्या ठिकाणी करत चालेल. मग त्या शक्तीचा, असल्या शक्तीचा उपयोग करता तुम्ही असं निर्णय. ज्ञानेश्वर महाराजांनी यामध्ये माया स्वीकारली आहे असं मत नव्हती. माया स्वीकारली आहे असं मत नव्हती. परंतु म्हणतात वास्तविक जे बोलू नये पण एखाद्या प्रसंगाला बोलावं लागतं. ते का बोलावं लागतं? तर आमच्या साधकांना हे समजून सांगण्यासाठी मला बोलावं लागतं. कारण आमचा साधक जो आहे तो या मायेच्या पाशात अडकलेला आहे. तरुणी शक्ती आहे, त्या तरुणी शक्तीचा पाशामध्ये जो सापडेल तो आपल्याला कधी जाऊन पोचत नाही. म्हणून म्हणतात बोलू नये या मायेबद्दल, तुमचं काय करू मला बोलावं लागतं. ज्ञानोबा मायेचा स्वीकार करत नाही, परंतु आमच्या साधकांसाठी, भक्तांसाठी मला बोलावं लागतं. ज्ञानोबा किती आपल्या भक्तांची, साधकांची काळजी घेतात. शहाणा माणूस असला मला हे त्याने नोकर ठेवलेला आहे. आता हा नोकर विचारला दररोज त्याची नोकरी करतो, त्याचं काम करतो. नोकर म्हटला तर त्याच्या हातून चुका पण होतात. चुका होणे असं होतं. समजा नोकराच्या हातून काही चूक झाली आणि मालकाने त्याला म्हटलं तू मूर्ख आहेस, तू मूर्ख आहेस असं म्हटल्याबरोबर त्या नोकराला इतकं वाईट वाटत. कारण त्याने विचाराने प्रवणपणाने व्यक्त काम करतोय, सगळं व्यवस्थित करतोय आणि हा त्याला सगळ्या वेळेला चुकून असला तर त्याला मूर्ख म्हणतो. त्याला मूर्ख म्हणण्याने तो नोकर बिथरून जातो. त्याला वाईट वाटत. त्यामुळे आपली मालक इतके चांगले असून आपल्याला तरी असं काही वाईट निर्णय दिले आणि आज आपल्याला एकदम ते मूर्ख म्हणून बसले. तेव्हा हा मूर्ख शब्द त्या नोकराच्या मनामध्ये घर करून बसतो. पण तुम्ही त्याला नेहमी वाईट म्हणत नाही ना, चांगलं 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 म्हणत गेला आणि एखाद्या दिवशी असं बोलून गेला तुम्ही त्याला तू मूर्ख आहेस, मग तो मूर्ख शब्द त्याला फार लागतो. हे तर प्रत्येकाच आहे हो. तुम्ही घरामध्ये पाहा, घरामध्ये सुद्धा नवरा बायको असतात. बायकोची खूप सेवा करून राहिली, व्यवस्थित काम धाम सगळं व्यवस्थित करून राहिली ते आणि मुलगी त्याने म्हटलं का बोलतोस तू, काहीच समजत नाही. आतापर्यंत तिने एवढं चांगलं काम केलं, एवढं व्यवस्थितपणाने चालवलं आणि तू एकदम त्याला मूर्ख म्हणून बसला. या मूर्ख शब्दाने त्या बाईमध्ये माया उतरते. तिच्यामध्ये मायेचा शिरकाव झाला. आतापर्यंत ती सद्गुरू होती, बिचारी शारदा होती ती. पण याने मूर्खाने तिला मूर्ख म्हटल्यामुळे तिच्या मनामध्ये आता कालवा कालव झाली. वाईट वाटलं तिला. अरे आपण यांची इतकी चांगली सेवा करून आपल्याला मूर्ख म्हणतात. मोठी माया बनते.
अशी माया बनल्यानंतर मग तुला मायेच्या पाशात घेणारच नाही, जखडणारच तुला ती आवडते. मग तुझा संसारही बिघडतो आणि तुम्ही बिघडशील. म्हणून माया शब्द कधी बोलू नये, मूर्ती कधी कोणाला बोलू नये असं ज्ञानोबा सांगतात. पण काय करावं, मुलाला जेव्हा वेळेला बोलायची वेळ येईल त्यावेळेला काहीतरी बोलावं लागतं. माया कशी आहे तर म्हणतात, माया तिच्या कार्यावरून ती आहे असं वाटतं, परंतु ती प्रत्यक्ष कधी दिसत नाही. अशी ही जी माया आहे तीही अनिर्वचनीय आहे असं बोलणं सांगतात. तेव्हा या मायेला नमस्कार करत राहा, परंतु तिच्या स्वरूपात जाऊ नका, मायेच्या स्वरूपात जाऊ नका असं ज्ञानोबांना सांगायचंय. किंवा अशा या मायेने आपल्याला आत्मा कधी दाखवला जाणार नाही, तेव्हा जो आत्मा ज्या ठिकाणी आहे तसाच आहे. 216वी ओळ येते. 216व्या ओळीमध्ये ज्ञानोबा सांगतात, म्हणून आपण ते द्रष्टा न करिता असे पैठा, आता जालाची दिठा का करावा. ज्ञानोबा या 216व्या ओळीमध्ये सांगतायत, म्हणून तो आत्मा स्वतःला द्रष्टा न करता, स्वतः तो द्रष्टा होत नाही, तो मी द्रष्टा नाही, मी दृश्य आणि मी कोणाला दर्शन देते. द्रष्टा, दृश्य आणि दर्शन ही त्रिपुटी आत्म्याची ती तो कधी मान्य करत नाही आत्मा. म्हणून आत्मा द्रष्टा होण्यालाही तयार नाही, दृश्य व्हायलाही तयार नाही. पण आम्हीच त्याला घसरून आणतो की हा आत्मा द्रष्टा आहे, तो पाहतो, तो दृश्य आहे, ते आत्माच आहे. म्हणून ज्ञानोबा या ठिकाणी 216व्या ओळी सांगणारे, म्हणून आपण काही द्रष्टा न करिता, तो आत्मा स्वतःला द्रष्टा करत नाही, स्वतःला द्रष्टा म्हणून घेत नाही. आता कालाची दिशा काय करावा. म्हणतात, तो दृश्याचाही साक्षी नाही आणि तो द्रष्टाही नाही, असा हा जो आत्मा आहे तो स्वतः सिद्ध आहे, स्वयंभू आहे, स्वरूप प्रकाशित आहे. त्याला कुणाला द्रष्टा म्हणून पाहायला लावायचं नाहीये आणि त्या दृश्याने त्या द्रष्ट्याला मला पहा म्हणून बोलता येत नाही. असा तो सर्वांगून बिलकुल अनित्य आहे. आत्मा निसंग आहे, फक्त साक्षी असतो तो बस. आणि तो साक्षी असल्यामुळे आम्ही त्याला द्रष्टा दृश्य या त्रिपुटीत जाऊ शकतो. तेव्हा आपल्याला द्रष्टा म्हणा किंवा म्हणू नका, त्याचं स्वरूप सिद्ध जे आहे ते बिघडत नाही, तो आहे तसाच राहतो. जो ज्ञानोबा आपल्याला या सांगलेले. तेव्हा आत्म्याची जी त्रिपुटी आहे ती त्रिपुटी सुद्धा होत नाही. त्रिपुटी आत्म्यामध्ये नाहीच. त्रिपुटीसाठी द्वैत लागतं, दोन लागतात. आत्म्यामध्ये द्वैत नसल्यामुळे त्याची त्रिपुटी होत नाही असं ज्ञानोबा सांगितले. मग ज्ञानोबा सांगतात 217व्या ओळीमध्ये, नाना मागुदे लाविले तरी गुणरुक्त झाले, एणी बोले गेले धावणे वृथा. मग ज्ञानोबा म्हणतात, आता मग सांगितले म्हणजे तुम्हाला आतापर्यंत की द्रष्टा पुन्हा गेला त्या आत्म्याचा, आत्मा जो द्रष्टा झाला नाही
तर मग तो द्रष्टा आणि दृश्य या दोन्ही स्थितीतून बाजूला होतो. तो द्रष्टाच नाही तो मग काही कोणाला म्हणून मग दृश्य जातो, दृश्य नव्हतं तर द्रष्टाही जातो आणि दोघातून तो बाजूला होतो. बरं म्हणून म्हणतात येणे बोले गेले धावणे घेता. म्हणून या बोलल्याने त्याचं दृष्टत्व व्यर्थ झालं. दृश्य म्हणून गेलं, दृष्टात्व म्हणून गेलं त्याचा असं मानव आपल्याला सांगून. म्हणून आत्म्यावर दृष्टाभाव लागणं व्यर्थ आहे. आत्म्याला दृष्टा म्हणू नका. जरी तो पाहणारा नसला तरी तुम्हाला काय त्याची त्याची काय माहिती आहे. तुम्हाला आत्म्याला दृष्टाभाव आणू नका. तो दृश्य नाही, द्रष्टा नाही, दृश्य द्रष्टाचा पलीकडे जातो असं बोलणं आपल्याला सांगते. आणि मग ते आपल्याला पुन्हा दृष्टांताने ही गोष्ट समजून सांगतात. कशी बघा, आता हा दृष्टांत ज्ञानाने पूर्वी दिलेला आहे, परंतु या दृष्टांतामध्ये थोडासा फरक द्या. म्हणतात दोरा सर्पा भासा साचपणे दूरूपा देसा द्रष्टा दृश्यतेचा द्रष्टा साचू. हा दोरी आणि सापाचा दृष्टांत ज्ञानोबाचा सांगताय. हा असा दृष्टांत पूर्वी दिला, अशी उपमा दिली मागे सुद्धा. परंतु या ठिकाणी आता त्यांना हे दाखवून द्यायचं आहे की आत्मा द्रष्टा नाहीये आणि जो द्रष्टाही नाही दृश्य कसा होईल. त्याला दृश्य आणि दृष्टा हा भाव आणू नका. तो आहे तसाच आहे असं ज्ञानोबा सांगताय. कशाप्रमाणे दोरा सर्पा भासा. दोराच्या ठिकाणी आपल्याला ती दोरी पडलेली असते, तिथं साप दिसतो. अंधारामध्ये पडलेल्या वेड्या घातल्या दोरीला पाहून आपल्याला वाटलं की साप आहे. तेव्हा दोरी ही आपल्याला सर्पाचा भास आणून देते. सर्पाभास, सर्प भासतो तो आपल्याला, सर्प आहे बा. तेव्हा हा जो सर्पाभास होतो दोरीवर आपल्याला, तो खरोखरच तो दोरी साफ होऊन जाते का? हा भास झाला मला, दोरीवर साप दिसतो असं वाटलं आम्हाला. हा आमचा भ्रम आहे, भ्रांती आहे. त्या भ्रांतीमुळे आम्हाला असं वाटलं की हा साप आहे. वास्तविक असते ती दोरी. पण तुम्ही दोरीवर कशाने सर्पाभास केला आणि काही जरी म्हटलं त्या दोरीला तरी ती दोरी दोरीच राहते, ती साफ होते का? जसं आत्म्याला तुम्ही द्रष्टा म्हणा, दृश्य म्हणा, काही म्हणावं, तो आत्मा आत्माच राहतो. आत्म्याला द्रष्टा म्हणणं म्हणजे हा त्या दोरीवर साप आहे असं म्हणलं जातं. तसा दृष्टांत पाहणं असे कृष्ण मागे दिलेले. परंतु ज्या वेळेला जो विषय चाललेला आहे त्याला समजून देण्यासाठी बरोबर ज्ञानोबा त्या दृष्टांताने कसं समजून देतात. तेव्हा दोरीला तुम्ही साप म्हणा, काही म्हणा, कुठलाही साप म्हणा, ती दोरीचा जो साप होतो तसा तो आपला जो आहे त्याला तुम्ही दृष्टा म्हणा, दृश्य म्हणा, दर्शन म्हणा, काही म्हणावं त्याला, तो आहे तसंच राहतो. हा तुमचा भास आहे. दृष्टा आत्मा दृष्टा आहे. कशामुळे तुला दृष्टा आहे पाहिले का तू? तात्पर्य असं की आत्म्याला न जाणताना आत्म्याला अशी नावं देणं बरोबर नाही असं म्हणून आपल्याला समजायला. आत्मस्थितीमध्ये जा, प्रत्यक्ष आत्म्याचा अनुभव घ्या आणि मग तुम्हाला जे वाटलं असेल ते सांगा. पण ते आत्म्या स्थितीमध्ये जायचं नाही, त्या आत्मा अवस्थेमध्ये जायचं नाही आणि त्याच्या अगोदरच काही ना काहीतरी नाव ठेवायचं चुकीचं आहे.
पण व्यवहारात सुद्धा पुष्कळ आपल्याला असं होतं. व्यवहारामध्ये आपल्याला नाव ठेवणारी पुष्कळ माणसं भेटतात. आता कोणी चांगलं म्हणतात, कोणी वाईट म्हणतात. नाव ठेवलं ना, का म्हटलं बाकी चांगला विषय होतो, ठीक आहे, त्याला चांगला वाटला म्हणून त्याने चांगलं होतं. पण त्याने वाईट कृत्य केलेली असतात, याला माहिती सर चांगलं म्हणणाऱ्याला. किंवा त्याला वाईट म्हटलं त्याने चांगली कामं केलेली असतात, ती याला माहिती नाही. तात्पर्य असं की आत्म्याला जाणून नंतर तुम्ही बोला त्याच्या संबंधी. आत्म्याला न जाणताना त्याला द्रष्टा म्हणणं, त्याला दृश्य म्हणणं हे चुकीचं आहे असं ज्ञान. जेव्हा हा सर्वाचा दृष्टांत आपल्याला दिलेला, हा जो सर्वाचा दृष्टांत दिलेला आहे हा विवर्तवाद आहे. आता तुझा उपाधीचा दृष्टांत देतात म्हणून ते म्हणतात तो दृष्टांतामध्ये फारसा फरक नाही, परंतु तत्व समजून घेताना त्या दृष्टांताचा उपयोग फार वेगळा होतो. दर्पणे आणि मुखे. आता दर्पण म्हणजे आरसा आणि तो दर्पणे आणि मुखे. मुख दिसे हे न चुके, मुख दिसे हे न चुके, परी मुखी मुख सुतके दर्पणी नाही. दाखला तर तोच दिलेला आहे आरशाचा आणि तोंडाचा, मुखाचा. परंतु जो विषय काढलेला आहे त्या विषयाला अनुसरून दाखला आहे दृष्टांत. कसा म्हणतात, आरसा आणि मुख आरसा जवळ पडलेला होता, तोंड आपल्या जवळच असत आणि आरसा जवळच होता. आता दोन्ही जवळ आहेत, आपल्या आरसा जवळ आहे, जवळ आहे. ज्ञान म्हणतात आरशाच्या सानिध्याने म्हणजे आरशाच्या जवळपणामुळे आरशात मुख दिसते खरे असं घेतलं आपण. आता आपलं मुख दिसत बरोबर आहे. आरसा हातात घेतला तर त्या आरशाच्या जवळपणामुळे आपल्याला त्याच्यामध्ये आपलं तोंड दिसत हे खरे. परंतु मुखाचे ठिकाणी मुख पूर्णपणे आहे, ते आरशात नाही. तोंड कुठे आहे तुमचं? जेव्हा तुम्ही आरसा घेता आणि आरशात पाहता त्या वेळेला तुम्ही म्हणता तुम्ही तोंड पाहतोय, मुख पाहतोय, आरशात पाहतोय. जर तुम्हाला कोणी विचारलं की जाऊ तुमचं तोंड आरशात आहे का, तुम्ही काय म्हणा? तुमचं तोंड आरशात हो, मुख तर मुखाच्याच ठिकाणी राहणारे. मग आरशात काय पाहिलं तू? आरशात जे मुख आमच्या ठिकाणी आहे त्यालाच पाहायला गेलो, पण ते आरशात नाही होते. आरशात जे दिसलं ते त्याच प्रतिबिंब दिसलं आणि ते उलट दिसलं. तुम्हाला उलट कसं दिसत पाहतो माहिती ना. आता आपण पूर्वेकडे बसून आरसा पाहतोय, आपलं तोंड पूर्वेकडे पूर्वेकडे, हातात आरसा घेतला तोंड दिसतो ते तोंड उलट कोण झालं पश्चिमेकडे. मग कोणतं खरं तोंड आहे? तुझं तोंड पश्चिमेला आहे का पूर्वेला आहे? सांग बरं, कोणतं खरं आहे तुमचं तोंड? जर आरशातलं तोंड खरं असतं तर ते जे आपल्या देहावर जो मुखाचा दिशाचा प्रकारे तसं दिसलं पाहिजे होते. म्हणून आरशातलं तोंड खरं नाही. स्पष्ट झालं.
पूर्वेकडे पाहत असणारा तो पण तो आरसा होतो की पश्चिमेकडे पाहून झाला. तात्पर्य आरशातलं तो वेगळं आहे आणि माझं तू माझ्या मुखावरच आहे ते बदललेलं नाही, ते आरशात नाहीये. म्हणून आरशामधलं तो माझं आहे असं म्हणू नका. नाही तर आपलं तोंड फोडून जाईल मग पश्चिमेकडे म्हणजे बरं येतं. मग असं जर तू नको फिरायला लागलं ते बरं नाही झालं. मला हे तोंड तुला फिरून गेली कोणाला आवडेल असं तोंड फिरवलं. तोंड फिरवतात लोक एखादी गोष्ट तोंड फिरून घेतात. ते तोंड फिरवणं वेगळं ते आवडत नका. म्हणून आरशामध्ये पाहू नका आणि आरशातलं तोंड माझं आहे असं म्हणू नका. असे बनवलं तसं आपल्याला सांगताय की हा जो आत्मा आहे तो आत्मा जशाचा तसाच राहतो. त्याला कुठल्याही प्रकारचा अशा तऱ्हेचा दृष्टादृश्य दर्शवतोच कुठेही येत नाही. ज्ञानवाद आपल्याला सांगतात हे बघा कोणीही मनुष्य असो कोणीही मनुष्य आपण सगळेच माणसं कोणीही असा धर्म सांगतात प्रत्येकाला प्रथमता संसाराचाच अनुभव घ्यावा लागतो. कोणता असेल जन्माला कुठे होणार संसारात येणार ना तो लोकांमध्ये येणार ना. तेव्हा प्रत्येकाला जन्म घेतल्यानंतर पहिला अनुभव संसाराचा प्रपंचाचाच येतो. परमार्थाचा येतो का? मग परमार्थाचा अनुभव सुरुवातीला आला नाही तुम्हाला कोणता अनुभव तुमचा कायम राहतो संसाराचा त्यांची पकडून गेला. एखादं झाड मुळात छोटं राहतं तोपर्यंत तो मागचं विचार इकडं तिकडं तसंही फिरवा त्याला. आणि एकदा का ते मोठं झालं आणि मग तुम्हाला वाटलं नाही इथं वळलं पाहिजे होतं ते नाही तिकडं पाहिजे होतं ते. आता मुळा विरोधाला आता मोठमोठी झाड आहे ती मिळतील का तुमची इकडं तिकडं अशी होती. तसा मला संसार हा सुरुवातीला आल्यामुळं तो संसार पक्का होऊन गेला आमचा मोठा होऊन गेला आमचा अंतःकरणामध्ये बसला जमून. आणि हा जमलेला संसार पक्का झालेला संसार उठून फेकणं होतं कसे असे मागून गेलेले आहे की जे महात्मे संसारात येऊन संसार पक्का जरी झालेला असला तरी त्या पक्क्या संसाराच्या मुळ्या उठून फेकून गेलायचा संसार. अशी जर तुमची ताकद असेल तर संसार जर तू संसार उपटला जात नाही विचार करा होता तो संसार पक्का घडलेला आहे आम्हाला आमच्या नशिबाला पक्का आहे तो म्हणून तो जात नाही आता काय त्याला रडत बसा आणि जन्मभर तसंच रडणं सुरू होईल. म्हणून प्रपंचातून बाहेर पडणं संसारातून बाहेर पडणं ही गोष्ट कठीण का जाते आम्हाला तर सुरुवातीला हा परमार्थ भेटत नाही. पहिला परिचय आम्हाला संसाराचा होतो आणि संसाराचा परिचय झाल्यामुळे संसाराच्या गोष्टी लोक आम्हाला सतत बनवत असतात सांगत असतात. मानव शाळेत गेलं तरी ते शिक्षक ते सांगतात कॉलेजमध्ये गेलं तरी ते सांगतात. आणखी कुठली एखादी शाखा निवडली शास्त्राची तर तिथे ते लोक ते सांगतात.
सगळं संसाराचं शिक्षण दिलं जातं आम्हाला. जुन्या कॉलेजेस, शाळा आणि अंगणवाड्या सगळ्या ठिकाणी संसाराचं शिक्षण आहे, देवाचं शिक्षण आहे. कधी परमात्मा शिकवता कधी परमात्मा जर तुम्हाला ऐकायलाच मिळत कुठे सुरुवातीपासूनच, आणि ते रोज जे असताना ते जास्त संस्कार रोज असतात. त्यामध्ये आपल्याला जी गोडी लागली ना ती गोडी लागून जाते. म्हणून या गोडी लागलेल्या मुलांना माणसांना परमार्थात आणणं होतं कठीण जातं. साधू संतांना फार कठीण मिळेल, ते पुष्कळ शिकवतात. त्यांना झाले 16 झालेणारे म्हातारी झालेला आता तरी सुद्धा म्हातारे आणखी जास्त शिकवतात. असं काय करू, म्हातारी जर जास्त शिकायला लागले तर काय तेच काय सुटणार. म्हणून संसार सोडणं, संसारातून बाहेर येणं दोन गोष्टी दिसली. म्हणून परमात्मा किती गोड असला, देवांचं अमृतानुभव किती उत्तम असलं, तुमच्या सगळ्यांना सुद्धा आवडतं. चांगलं म्हणतात ते सांगतात असं म्हणजे संसारातून सुचत मिळावं काय करणार. हे ऐकण्यासाठी तरी तुम्हाला थोडस नको लागत लागेल ना, मुक्त व्हावं लागेल ना. मुक्त होता येत नसलं, आरती पडत असला गेला तो अमृत. अतिशय सुंदर आतापर्यंत 217 218 झाल्या आणि 219 व्यापी झालेली होती. दर्पणे आणि परिस्थिती तरी काही दर्पण नाही. तेव्हा आपलं जे तोंड आहे दर्पणामध्ये दिसणार ते तोंड दर्पणात नाही, ते आपल्या देहावरच आहे. हा 219 नाव समजावून घ्यायचा आपण आणि आजच्या सत्संगाला आपण विश्राम देऊया. सुंदर विषय चाललेले आता संप्रदायाच्या वाट्यावर आता फक्त 2-4 राहिले आणि ती सविस्तर सांगितलेली नाही. तिची परवानगी आवडती घेतलेली. त्याला मला कळून चुकलं की माणसं आता कंटाळलेली बरं का. त्याला सांगून आता आपण तिची सांगणार. म्हणून आता तिची जी कधी मोठी प्रकरण खूप स्पष्ट करून दिलेले आहे. तेव्हा आजच्या सत्संगाला आपण विषय उत्तम आहे आणि इतका सुंदर बोध कुठल्याही अशा ग्रंथामध्ये आपल्याला फार सुंदर. तेव्हा आजच्या सत्संगाला विश्राम देत